पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी. शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट. यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे. तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा. साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर. मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. मिळून घेतलेली क्रेडाई पंढरपूर गृहोत्सव 2026 चं भव्य आयोजन दिनांक 16 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत पंढरपुरातील रेल्वे मैदान येथे करण्यात आला असून या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भव्य शामियान्यात या प्रदर्शनामध्ये पंढरपूरमधील विविध गृहप्रकल्पातील फ्लॅट्स, रो हाऊसेस, शॉपिंग कॉम्प्लेक्स, ओपन प्लॉट्स, बांधकाम क्षेत्रातील सप्लायर्स, मटेरियल विक्रेते, होम लोन इन्स्टिट्यूशन्स आणि नवीन तंत्रज्ञानासह एकूण 120 स्टॉलच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या ठिकाणी भेटी देण्यासाठी पंढरपूर शहर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक नागरिक भेटी देताना दिसून आले. रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी क्रेडाई आयोजित या गृहोत्सव 2026च्या समारोप प्रसंगी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी भेट दिली. यावेळी क्रेडाईचे सदस्य पदाधिकारी यांच्या वतीने आमदार समाधान आवताडे यांचा सत्कार करण्यात आला. तर आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते यावेळी तिरुपती कन्स्ट्रक्शनचा स्टॉल सर्वोत्कृष्ट स्टॉल म्हणून निवडण्यात आला. तर इतरही उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आलेल्या स्टॉलचा यावेळी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तिरुपती कन्स्ट्रक्शन कंपनीच्या या यशाबद्दल विविध मान्यवर, ग्राहक व हितचिंतकांकडून तिरुपती कन्स्ट्रक्शनवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या समारोप प्रसंगी बोलताना आमदार आवताडे यांनी क्रेडाईच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली. क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष आशिष शहा, उपाध्यक्ष शार्दूल नलबिलवार, सचिव शशिकांत सुतार, खजिनदार महेश आराध्ये, सहसचिव शरदचंद्र कुलकर्णी, PRO मिलिंद वाघ यांच्यासह क्रेडाईचे सर्व सदस्य, युथ विंगचे सर्व पदाधिकारी, वुमेन्स विंगचे पदाधिकारी तसेच शहरातील विविध व्यावसायिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व प्रतिनिधींना मी पुन्हा एकदा विनंती करते, आपण जर उपस्थित असाल तर कृपया समोर यावं. जगदंबा RMC प्लांट 2026 आपल्या पंढरपूरमध्ये होतोय आणि या कार्यक्रमाला उपस्थित आमचे उत्तर नगरसेवक विशालजी मनपे, अक्षयजी देशपांडे, आमच्या परिचारकताई संतोष नाना डोंगरे, शंकर सुरवसे, आमचे अनिल नाना नागटिळक, आमचे बाबूसाहेब गोडसे, या क्रेडाईचे आपले अध्यक्ष आशिषजी शहासाहेब, उपाध्यक्ष शार्दुलजी नलबिलवार साहेब, सचिव शशिकांतजी सुतार साहेब, महेशजी आराधे साहेब, सर्व कुलकर्णी साहेब, वाघ साहेब आणि या निमित्तानं उपस्थित असलेल्यांचे वुमन विंगच्या कोऑर्डिनेटर श्रियाताई शिरगावकर, उपस्थित सर्व क्रेडाईचे सर्व सदस्य, वुमेन विंगचे सर्व सदस्य, या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व स्टॉलधारक, उपस्थित पंढरपुरातील सर्व माझे सहकारी, तरुण मित्र, ज्येष्ठ मंडळी, माझ्या माता भगिनी आणि उपस्थित पत्रकार बंधू, आज खऱ्या अर्थाने क्रेडाईने आपल्या पंढरपूरमध्ये गृह उत्सव हा अतिशय चांगली संकल्पना आणि चांगल्या म्हणजे एकाच ठिकाणी एकाच छताखाली कुठल्याही लोकांनी घर बांधायचं असेल किंवा घरामध्ये इंटिरियर करायचं असेल किंवा एखादा अपार्टमेंट जरी माझी जागा आहे आणि मला अपार्टमेंट बांधायचं आहे तर कुठल्या बिल्डरकडे जावं, कुठल्या बिल्डरच्या काय कल्पना असतील या म्हणजे या आजच्या या गृहोत्सवामध्ये काही जे कल्पनाचित्र असतील किंवा केलेले प्रोजेक्ट असतील, हे प्रोजेक्ट दाखवण्याचं काम या ठिकाणी होतंय. त्यावरून आपल्याला समजा माझी जमीन असेल तर माझी जमीन आहे तर मला या ठिकाणी अपार्टमेंट बांधायचं आहे किंवा एखादा इंडस्ट्रियल असेल किंवा एखाद्या
कमर्शियल जर प्रोजेक्ट करायचं असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तिथल्या असणाऱ्या बिल्डरच्या त्यांच्याबरोबर असणारी इंटिरियर असतील, आर्किटेक्ट असतील, या संकल्पना या आजच्या या गृह उत्सवामध्ये सर्व क्रीडाईच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेकांना घर घ्यायचं असतंय, घर घेत असताना सुद्धा कशा पद्धतीनं घर असावं, त्या घरामध्ये काय कलर म्हणजे काय काय फॅसिलिटी आहेत किंवा त्या सोसायटीमध्ये काय फॅसिलिटी आहेत, एखादा बंगलो बांधायचा जरी असला तरी त्या बंगलोमध्ये काय फॅसिलिटी आहेत. तर अशा पद्धतीच्या सर्व संकल्पना, कल्पना आणि त्या बिल्डरच्या असणारी टीमची स्ट्रेंथ, ही सर्व स्ट्रेंथ या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न सर्व बिल्डरनी केलेला आहे. आणि एक क्रीडाईने या ठिकाणी व्यासपीठ निर्माण केलं, अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि आजच्या या गृह उत्सवाला मला वाटतं आजपर्यंतचा इतिहास आहे की जवळजवळ 35,000च्या आसपास म्हणजे इथं लोकांनी भेट दिली, बघितलं. तर हा आपल्या क्रीडाईचा आणि या गृह उत्सवाचा खूप मोठी अचीवमेंट आहे. म्हणजे आज जो आपला कार्यक्रम एखादा जर करायचं म्हणलं तर तो सक्सेस होणं खूप महत्वाचं आहे. आजपर्यंत आपण कार्यक्रम सर्वजण करत होतो, परंतु या वर्षीचा कार्यक्रम अतिशय चांगला कार्यक्रम आहे. 35,000 म्हणजे जोग नाही, म्हणजे खूप मोठं तुम्हाला ग्राहक आहे. म्हणजे आता ग्राहकाची भूक आतापर्यंत भागलेली नाही हे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. या निमित्तानं म्हणजे इतर तालुक्यातून सुद्धा प्रत्येकाला, आणि पंढरपूर म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातले, आमच्या तर महाराष्ट्राच्या बाहेरचे बरेच मित्र आहेत. प्रत्येकाला वाटतंय 1 BHK 2 BHK तर फ्लॅट असावा, किंवा वारीला आले कोणतर आई वडील घरची वारी करत असते, एखादा मोकळा घरांना पण फ्लॅट असावा, पांडुरंगाच्या दारी एखादा फ्लॅट असावा, ही सगळ्याची भावना आहे. त्यामुळं इथं ग्राहक किती असू शकल ही या ठिकाणी बसलेल्या सर्व क्रीडाईचे सदस्य असतील किंवा बिल्डर असतील यांना कल्पना सुद्धा नसेल. एवढं म्हणजे आजची जाहिरात म्हणजे आपल्या खरं म्हणजे आपलं हे पंढरपूर आहे आणि या पंढरपूरची जाहिरात मला वाटतं क्रीडाईचा स्टॉल पुण्यामध्ये आता पुढच्या वेळेला तारखा पुढं मागं जरी झाल्या तरी आपल्या क्रीडाईच्या सर्व बिल्डरचा स्टॉल, पांडुरंगाचं त्या ठिकाणी वर मोठा फोटो, त्याच्या फोटोच्या खाली आणि पंढरपूरमध्ये असलेल्या सर्व स्कीमचं एकत्रीकरण, हे जिथं जिथं क्रीडाईचे किंवा अन्य स्टॉल जर लागत असतील तर त्या ठिकाणी आपला स्टॉल हा पंढरपूर क्रीडाईच्या निमित्तानं लागला पाहिजे. त्याचा फायदा एक होणार आहे की तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे की तुमच्यातले कोणी बिल्डर असू द्या, त्या ठिकाणी त्याला वाटतंय अरे हो मला या बिल्डिंग मध्ये घ्यायचं आहे, काय रेट आहे, इथं काय रेट आहे, ते लगेच तिथं सुद्धा बुकिंग होऊ शकते. कारण त्यांना इथं एखादा फ्लॅट पाहिजे, घरातली वारी पोच करण्याकरता ही या ठिकाणी घर पाहिजे अशी प्रत्येकाची मागणी असते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असंच आहे की आपण याच्या ॲडव्हर्टाईजमध्ये आतापर्यंत जरा कमी जरी पडलो असो, त्यावर्षी जरा बऱ्यापैकी अध्यक्ष आपण जरा आपली सगळीच टीम चांगली ॲक्टिव्हेशन झालेली आहे आणि याचा रिस्पॉन्स आलाय, परफॉर्मन्स बी चांगला आहे. आणि बाहेरून प्रत्येकाने सांगतेत बाबा क्रीडाईचं हे खूप मोठं त्या ठिकाणी आज गृह उत्सव हा जो आहे हा अत्यंत चांगला कार्यक्रम या निमित्तानं क्रीडाईने घेतलेला आहे. अशा सुद्धा चर्चा वर्तमानपत्र असेल किंवा लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऐकायलाही मिळतात. आणि मला वाटतं की आपण प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपण त्या निमित्तानं अडॉप्ट केली पाहिजे. म्हणजे एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर त्यामध्ये कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांना कशा पद्धतीनं फॅसिलिटी देता येतील, नवीन नवीन कशा फॅसिलिटी देता येतील. नवीन आता मी ज्या वेळेला चायनाला गेलो होतो, आमच्या घराचं ज्या वेळेला सामान आणायला आम्ही असं फिरायला गेलो होतो. कुठल्या शहरामध्ये ते सांगाय ना गॉंगजाव. तर तिथं त्या गॉंगजावला तरी एक आम्ही टाईलचं शोरूम बघितलं होतं. मला वाटतंय 15 ते 20 एकरात त्याचं एकट्याचं शोरूम आणि 5 मजली शोरूम. म्हणजे सकाळी आम्ही बघायला लागलो, दुपारपर्यंत एक शोरूम आमचं झालं नाही. मग असे तिथं हजारो शोरूम आहेत. टाईलच्या बाबतीत असं बाकी आपल्या बाथरूमच्या सगळ्या ॲक्सेसरीज असतील किंवा त्यामधले काही
वस्तू असतील याचे तर शोरूम विचारू नका. इलेक्ट्रिकचं तर मार्केट एवढं भयानक आहे की एवढं मोठं मार्केट आहे की त्या ठिकाणी इलेक्ट्रिकच्या मार्केटला म्हणजे इलेक्ट्रिक वस्तू आता काही वेळेला आपल्याला वाटतं चायना म्हणजे मेड इन चायना म्हणलं का डुप्लिकेट पहिलं आपल्या डोळ्यासमोर येते. परंतु जरी डुप्लिकेशन असलं तरी तिथलं कोऑर्डिनेशन आपलं झालं पाहिजे आणि हे खूप स्वस्तात मिळतं. म्हणजे त्याची किंमत का होऊ शकत नाही कारण ते जगामध्ये पहिल्यांदा लॉन्च तिथं झालेलं असतं आणि तुम्ही त्याचा जर अभ्यास केला तर त्याच्या कॉस्टिंगमध्ये खूप फरक पडतोय. आता स्विमिंग पूलच्या टाईल्स जरी आणायचं म्हणलं त्या आम्ही मार्कोपोलोच्या टाईल्स आणल्या होत्या. मला वाटतं इसवी सन 1200ची ती कंपनी होती. म्हणजे त्या ह्याच्यापेक्षा मार्बलपेक्षा सुद्धा त्या दुपटी तिपटीनं रेट आहेत. काही टाईल्स अशाही होत्या की उन्हात जरी टाकल्या तरी त्या ठिकाणी गरम होत नाही त्या. म्हणजे त्याच्यावर अनवाणी जरी तुम्ही चालला तरी ते मेड इन इटलीच्या त्या टाईल्स होत्या. म्हणजे इटलीवरून तिथं आलेल्या आणि तिथून परत इकडं आणायच्या. तर अशा सुद्धा टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आपण जगामध्ये जे चालू आहे बाहेरच्या काय आउटडोअर ॲसेसरीज असतील त्या आपण जर बिल्डिंग सोबत लावल्या. आता बाहेरच्या ॲसेसरीज जर बघितलं तर आपल्या इथं खूप मोठ्या म्हणजे दगडी काम करणारं महाबलीपुरम हे अतिशय उत्कृष्ट काम आहे. तर ते महाबलीपुरमला सुद्धा मला वाटतं अशी मंदिरं सुद्धा तुम्हाला तिथं बांधून देते. त्याच्यात नंबरिंग करते तर हा असं मंदिर तुम्हाला इथं 8 दिवसात तयार होते दगडी हे. तर या जुन्या जे टेक्नॉलॉजी ह्याही आपण बघितल्या पाहिजेत. ते दगडी काम आज मी सकाळी मुंबईवरूनच आलो. मुंबईवरून येताना एक बिल्डिंग 1752 अशी काहीतरी होती आणि अजून नवी कोरी बिल्डिंग वाटत होती. 1752ची बिल्डिंग जर बघितली आपण म्हणजे आज आता किती वर्ष झाली त्याला 2025 म्हणजे शेकडो वर्ष झाली तरी बिल्डिंग अजून नवी दिसते. पण आपण बांधलेली एखादी बिल्डिंग ही त्याचं लाईफ किती होतंय 50 वर्ष 100 वर्ष तर मला वाटत नाही आता बिल्डिंगच्या लाईफला जाईल. कारण या टेक्नॉलॉजी टिकाऊ आणि पुढच्या पिढीला आपल्या उपयोगात येणार अशा पद्धतीची सुद्धा टेक्नॉलॉजी आपण अडॉप्ट केली पाहिजे बऱ्याचशा. आणि याच्यामध्ये कॉस्टिंग सुद्धा आपण कटिंग केल्या पाहिजे. आता आमच्या आप्पाची सुद्धा इथं त्या ह्याची खिडक्याची फ्रेम वगैरे चांगली आहे तिथं ते संकल्पना. मी त्यावेळेला आप्पाची तिथं पहिल्यांदा बघितलं की म्हणजे डबल ग्लासचे विंडो वगैरे या जे आहेत ते खूप चांगले आहेत. तर तशा पद्धतीनं म्हणजे स्ट्रक्चर सुद्धा मी माझ्या ह्याच्यातलं स्ट्रक्चर आहे पूर्ण स्ट्रक्चर तिथं चायनामध्येच इनबिल्ड केलं आणि तिथं आणून इथं आणून फक्त नटबोल्टच टाकले. पण ती पीपॅप टेक्नॉलॉजी आपल्याला सुद्धा इथंही भारतामध्ये आता चांगल्या पद्धतीनं आली. त्यावेळेला ही टेक्नॉलॉजी नव्हती. परंतु आता या टेक्नॉलॉजी आहेत या टेक्नॉलॉजी सुद्धा आपण वापर केला पाहिजे. कॉस्टिंगमध्ये कमी आलं पाहिजे आणि ग्राहकाला चांगली सेवा दिली पाहिजे. ग्राहकाला नवीन बंगल्यामध्ये असेल किंवा अपार्टमेंटमध्ये असेल वेगवेगळ्या फॅसिलिटी कमी पैशात आपण या निमित्तानं दिल्या पाहिजेत. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. त्या सर्व आपण कराल आणि क्रीडाईचं मी सर्व सदस्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो की अशाच पद्धतीनं आपण हा कार्यक्रम घेतला. अतिशय चांगला कार्यक्रम आहे. म्हणजे पंढरपूर आणि तालुक्यातील आसपासच्या तालुक्यातील सर्व लोकांना या ठिकाणी एकाच छताखाली म्हणजे प्रत्येकाची क्षमता बघण्याचं प्रत्येकाचं काम बघण्याचे ही या ठिकाणी संधी मिळाली. सर्वांचं मी क्रीडाईच्या सदस्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि खूप आता ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले म्हणजे स्टॉलधारक आणि सर्व या निमित्तानं असणारे यामध्ये सहभागी घेतलेले सर्वजण यांचंही मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा सर्व आपल्या असोसिएशनला वुमेन विंग एक आपण काढले ही एक खूप अत्यंत चांगली बाब आहे. कारण आदरणीय पंतप्रधानांचं सुद्धा धोरण आहे की महिला या सुद्धा 50% आरक्षण देऊन त्या निमित्तानं महिला सुद्धा सर्व प्रक्रियेत आल्या पाहिजेत. तसंच त्यांचाच तुम्ही वारसा घेऊन या ठिकाणी वुमेन विंग या निमित्तानं काढलेले वुमेन विंगला सुद्धा मी नक्कीच या निमित्ताने एक शब्द देतो. तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी कायमपणे गंभीरपणे उभा राहील एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो. क्रीडाच्या सर्व सदस्यांना आणि स्टॉलधारक यामध्ये सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.